कोण असेल तर राजन विचारे. म्हणजे ठाण्याची शिवसेना काय आहे हे राजन विचारेइतकं कोणी सांगू शकणार नाही. बाकी सगळे ढोंगी बोगस आहेत. माझ्या बाजूला राजाभाऊ वाजे आहेत आपले खासदार. मी त्यांनाही काही प्रश्न विचारेन. पण इतर दोन आपले सदस्य येण्याआधी मी राजन विचारेन राजनजी, आपण शिवसेनेमध्ये अनेक वर्ष आहात. म्हणजे शिवसेनेमध्ये जे निष्ठावान आहेत त्यांची वर्ष मोजायची नसतात की मी इतके वर्ष आहे, मी इतके वर्ष आहे. काही लोक सांगतात मी 25 वर्ष आहे, मी 30 वर्ष काढली. शिवसेनेचा खरा जन्मच ठाण्यातून झालेला आहे. आणि आता त्या ठाण्यातल्या शिवसेनेवर काही लोकांनी हक्क सांगितलेला आहे. तुम्ही जी शिवसेना पाहिली बाळासाहेब ठाकरेंची ठाण्यातली ती काय होती? हॅलो, सर्वप्रथम मी आदरणीय शिवसेना नेते, आमचे मार्गदर्शक, राज्यसभेचे खासदार आणि ज्यांनी सामनामधून खऱ्या अर्थाने आजही म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या आजही असं वाटतात की सामन्यामध्ये त्यांचेच विचार आणि तेच सामना त्यावेळचा आणि आत्ताचा असं लिहिणारे आमचे नेते संजय राऊत साहेब आणि सर्व नाशिकमधल्या सर्व शिवसैनिकांना, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते यांना मी या शिबिराच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे खासदार आणि सर्व मान्यवर नेते. मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ज्या ठाण्यामध्ये पहिली सत्ता जर कुठे मिळाली असेल या महाराष्ट्रामध्ये तर ती ठाण्यामधून झाली आहे. आणि त्या ठाण्यातून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, ज्याची एक कार्यकर्ता म्हणून काम करता आम्ही, मला वाटतं शाखा प्रमुख, 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार हे कोणामुळे मिळालं तर ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, ह्यांनी आम्हाला संधी दिली. म्हणून आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी गल्ली ते दिल्ली हा जो प्रवास त्यानिमित्ताने झाला, त्याचं प्रमुख कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि ते करत असताना या ठाण्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये ठाण्याने दिली आणि पहिले त्या ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेनेचा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही सत्ता नव्हती. म्हणजे 1967 साली 66 साली स्थापना झाली आणि ठाण्यामध्ये पहिला भगवा त्या ठिकाणी लागला. आणि ते करत असताना सातत्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य साहेब असतील, यांच्या माध्यमातून माझा तुम्हाला इथे एवढाच प्रश्न आहे, तुम्ही पहिली शिवसेनेची मारामारी कधी केली? पहिली मारामारी ज्याला आपण, मला वाटतं आपला जन्म सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच या कार्यकर्त्यांचा जन्म झाला. यांनी फार मारामाऱ्या केल्यात. आणि त्यावेळेला मला वाटतं संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेला आहे. आणि मला वाटतं सर्व कार्यकर्ते ह्या मशिनीतूनच तयार झालेले आहेत. आणि हे करत असताना ह्या कार्यकर्त्या ते हा जो प्रवास झाला हे 4 अक्षरामुळेच झाला. आणि असंख्य आपल्याबरोबर काम करणारे जे शिवसैनिक आहेत, आज त्या कुठल्या पदाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपल्यासाठी दिवस रात्र, मग कोणाला नगरसेवक, कोणाला आमदार असेल, कोणाला खासदार असेल, हे काम करण्याची संधी ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता
हे रात्रंदिवस करत असतात, म्हणून आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत. राजाभाऊ ना, माझा एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. राजन विचारे असतील, अरविंद सावंत असतील, हे जन्मता शिवसेनेमध्ये आहेत. तुम्ही अलीकडे शिवसेनेमध्ये आला, अलीकडे फार अलीकडे नाही पण आलात. लोक असं म्हणतात की जे दुसऱ्या पक्षातून लोक येतात शिवसेनेत ते फार टिकत नाहीत. आता ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमदार झाला शिवसेनेतून, मग तुम्ही एक निवडणूक हारलात, तुम्ही पक्षात आहात, मग पक्ष फुटला. याही परिस्थितीत तुम्ही नंतर खासदार झालात. इथेच थांबावं आणि इथेच थांबलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं? प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आदरणीय राऊत साहेबांनी आपण जो प्रश्न विचारला तो माझ्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणार आहे. कारण 2009 साली माझ्या वडिलांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि ते 2700 मतांनी पराभूत झाले. मी तेव्हा राजकारणात नव्हतो, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बळजबरीने मी 2013 साली राजकारण करायचं असं ठरवलं आणि 2014 सालच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करावी अशी सर्वांची इच्छा होती. म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो. पक्षप्रवेश करायचा आहे आणि मला उमेदवारी करायची. उद्धव साहेबांनी मला एकच प्रश्न विचारला की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल? तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत मी राहील. आणि म्हणून मी तेव्हापासून आणि आजही आहे आणि उद्या मी शिवसेनेत राहणार. व्हेरी गुड. अरविंद सावंत यांचं आगमन झालेलं आहे. अरविंद सावंत यांना मी एक सामान्य शिवसैनिक म्हणजे माझ्याप्रमाणेच ते शिवसेनेचा नेता इथपर्यंत त्यांचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. आणि या मधल्या काळामध्ये लोकाधिकार समितीचं काम, जो शिवसेनेचा मुख्य कणा आहे, मराठी माणसांना नोकऱ्या देणारं, प्रशिक्षण देणारी संस्था, हे अरविंद सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने त्यांनी काम केलं. महानगर टेलिफोन निगम ही सगळ्यात मोठी पब्लिक सेक्टरमधली त्या कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी उभी केली आणि चालवत आहेत. आणि आजही या परिस्थितीत ते ठामपणे माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. माझं अरविंदजी सावंत यांना एक प्रश्न आहे की आपण अरविंद लालबाग एरियातल्या, लालबाग परळ हा बालेकिल्ला, तुम्हाला शिवसेनेचं वेड कसं लागलं? एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काम सुरू करावं हे कधी वाटू लागलं? पहिल्यांदा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब चंद्रकांतजी खैरे यांचं आगमन झालंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना मानाचा मुजराही करतो. आणि माझ्या आयुष्यातला विलक्षण प्रकार आहे हा. एक संपादक आपली मुलाखत घेतो याच्यासारखा विलक्षण प्रकार. आणि संजय राऊत साहेबांना मी स्वतः लोकसत्तेमध्ये ते लोकप्रवेश लिहायचे तेव्हा मी आणि नामबंगळावर आम्ही लोकसत्तेत जायचो. पण आज त्यांनी जुनी आठवण विचारली. साहेब, राऊतसाहेब 66 साली शिवसेना निर्माण झाली तेव्हा 9वीला होतो मी आणि 68 साली 11वीला, तेव्हा आमची 11वी ICC होती. आणि शिवसेना प्रमुख जे विचार मांडायचे त्याचा सगळ्यात मोठा जर इम्पॅक्ट हा शब्द वापरला तर तो आमच्या गिरणगावात दिसायचा. आणि गिरणगाव असं धगधगलेलं असायचं तर आम्हाला शाळेतल्यापेक्षा इकडेच लक्ष लागायला लागलं सारखं. आणि मग साहेबांची सभा कुठे असू द्या त्यातल्या त्यात थोडेसे ज्येष्ठ शिवसैनिक असे त्याच्यावर जात राहायचं. 11वीला साहेब असा प्रकार झाला
की वंदनीय शिवसेना प्रमुख त्यावेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते. आणि 60 साली झालेला महाराष्ट्र, 66 साली झालेली त्या महाराष्ट्रातील मराठी माणसाची अधोगती किंवा त्याला येणारे अडथळे हे त्यांनी बरोबर हेरले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब, तेव्हा मोठे साहेब व्यायामशाळांच्या मैदानात यायचे. आमच्या अभ्युदयनगरमध्ये एका छोट्या हॉलमध्ये आले, एका गच्चीवर आले बिल्डिंग चाळीच्या, आणि त्या सगळ्या सभांमध्ये मी उपस्थित असतो. मला आश्चर्य वाटत राहायचं आणि अभिमान वाटायचा. ते स्फुरण जे असतं ना, ते काय, ते तरुण वयामध्ये ते लेफ्टिस्ट असं म्हणतो, प्रत्येक तरुण वयामध्ये डावा विचारांचा असतो. तसं ते आपल्या मनातले विचार साहेब मांडतायत आणि ज्या पद्धतीने आपल्याला फुंकर घालतायत, पाहिलं तर पेटून उठायला व्हायचं. आणि 68 साली साहेब महापालिकेची निवडणूक लागली आणि आमच्या शाळेच्या हॉलवर काँग्रेसची सभा होती हॉलमध्ये, आणि बाहेर बैलजोडी लागली. शाळेतला थोडा एक हुशार विद्यार्थी, तर शिरोडकर शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर मग अभ्यास कुठे करायचा, तर शाळेतले वर्ग उघडून द्यायचे. 5-6 पहिली मुलं असायची, त्या वर्गात आम्ही अभ्यास करायचो. खाली काँग्रेसची सभा सुरू झाल्यावर आम्हाला काही चैन पडेना, आणि साहेब आम्ही वर्गातून वरून घोषणा दिल्या, शिवसेना जिंदाबाद. त्या घोषणा दिल्याबरोबर काय त्या दिवशी काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी बोलवून घेतलं. माझ्यावर एक सीताराम वाघेरकर नावाचा, जे विठ्ठल चव्हाण राहतात शिवडेला परळला, त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा, त्याचं नाव सितारा ऑर्केस्ट्रा काढलेला, तो सॅक्झोफोन चांगला वाजवायचा. शेवटचा दिवस होता शाळेचे असे, आणि मुख्याध्यापक होते आमचे HD गावकर. त्यांनी जोडजोड जोडलं हो आम्हाला, जय महाराष्ट्र केला, वरून शिवसेना जिंदाबाद केलं. म्हणजे ते जे फटके बसले, शिवसैनिक स्वातंत्र्य सैनिक पण आहेत आणि फटके खाल्लेले आहेत या महाराष्ट्रासाठी. त्या स्काउटची ती रशी असते ना शिटीची, ती रशी आणि एक वेताची खडी, घरी जाऊन सांगायची हिंमत कोणाची, मारलं का, तर शिवसेना जिंदाबाद म्हणतो, का तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणतो. त्या दिवस त्या दगडाची मूर्ती झाली आणि तो शिवसैनिक झाला. नाही, हे अरविंद सावंत यांना मी हे यासाठी विचारलं की शिवसेना स्थापन होताना मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत काय परिस्थिती होती, आणि त्यावेळच्या शिवसैनिकांनी, त्यांनी तर फटके खाल्ले, अनेकांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत, औरंगाबाद भोगलेले आहेत. तर हे यासाठी आपल्याला समजायला हवं की इथे जे बसले आहेत ते उगाच बसलेले नाहीत. चंद्रकांतजी खैरे आलेले आहेत, हिंदुत्वांचा मूर्तिमंत चेहरा आहे शिवसेनेचा, पहा तुम्ही त्यांच्याकडे. त्यांना पाहिलं की मला शंकराचार्यांची आठवण येते. शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. खैरे साहेब, तुम्ही ज्या भागातून आलात, मराठवाडा कायम दुष्काळी भाग, निजामाची राजवट आपण पाहिलेली आहे. आपल्या आधीच्या पिढीने निजामाबरोबर संघर्ष केलेला आहे. आपण जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं. आपण कडवट शिवसैनिक कसे झालात? म्हणजे आपल्यासारखा कडवट शिवसैनिक हा सगळ्यांचा आदर्श आहे. आपण सत्ता पाहिली, सत्ता पचवली, आपण पराभव पचवलेत, पण अजूनही ठामपणे हे भगवा आपल्या खांद्यावरती उपकरण आहे, ते घेऊन आपण उभे आहात. हा कडवटपणा आपल्यामध्ये आला कुठून? या छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली. मासाहेबांना सुद्धा आदरांजली. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परत एकदा महाराष्ट्र जिंकण्यासाठी पुढे जात आहोत, ते शिवसेना पक्षावर माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा, आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा मुजरा. आदरणीय संजय राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले, मी सुरुवातीला पण सांगतो, मी मार्मिकमुळे शिवसैनिक झालो साहेब. आणि मार्मिक आमचे वडील घेऊन यायचे. मी 7वी 8वीला होतो फक्त. नंतर शिवसेना स्थापन पण झाली. त्यावेळेस जे मार्मिकमध्ये यायचं नाही, आंधळं दळतं कुळत्र पीठ खातं, म्हणजे मराठी माणसांना काही व्हॅल्यूच नव्हती मुंबईत आणि महाराष्ट्रात. पण तिथून सुरुवात केली साहेबांनी, आणि नंतर मग
68ला शिवसेना स्थापन झाली, नाही 66ला शिवसेना स्थापन झाली, नंतर 67ला ठाणे जिंकले, नंतर 68ला त्या ठिकाणी आपण मुंबई महापालिका 42 जागा आपण जिंकल्या होत्या. मी तसं मला आकर्षण सुरू झालं साहेब. आमच्या घरासमोर त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र होतं, तिथे मुंबईचे पेपर यायचे. तर मुंबईचे 5ही पेपर मी वाचायचो. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवकाळ, नवशक्ती, मराठा. आणि मराठा जसं आपण आता तुम्ही लिहिता खडखडीत, तसं आचार्य तरी त्या ठिकाणी लिहायचे. आणि मी ते पाहून मी पाहायचो कुठं शिवसेना शाखा स्थापन झाली, कुठं झाली, काय झाली. आणि जे काही शिवसेनेचं काही म्हणजे जे काही बातम्या आल्या ते मी आवर्जून वाचायचो. तिथून मी त्या ठिकाणी शिवसैनिक झालो. शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मला 1978ला मिळाला. ज्यावेळी मुगभाटमध्ये त्या ठिकाणी प्रमोद नवलकरांची सभा चालली होती आणि मी त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो 78ला साहेब. आणि त्यावेळेस 78ला प्रचाराला गेलो असताना तिथे पाहिलं कोणाची सभा चालली. कारण गिरगावमध्ये आमच्या एका मित्राच्या घरी थांबलो होतो. साहेबांची सभा, अगदी धावत गेलो मी. कारण मी साहेबांना त्या जसं मी सांगितलं ना तुम्हाला, तसे शिवसेना सुरुवात झाली त्यापर्यंत तसं. आणि साहेबांची सभा संपली, राष्ट्रगीत झालं, मी वर घुसखोरी केली. जसं घुसखोरी करतोच नाही मी घुसखोरी केली. आणि मला शिवसैनिक अडवलं आणि मी म्हटलं नाही मला साहेबांचं दर्शन घ्यायचं. आणि मी अगदी लोटांगण घालून दर्शन केलं साहेबांचं. लोटांगण घालून काय रे काय. त्यावेळेस आम्ही औरंगाबाद म्हणतो, सर मी औरंगाबादचा शिवसैनिक, आपण या ना कधी. अरे पहिले तुम्ही शिवसेना मोठी करा मग येतो, असं साहेबांनी सांगितलं. आणि डोक्यावर हात ठेवला. म्हटलं वा. तिथून जे काही अजून भरगतपणा नाही. पण मी या ठिकाणी सांगतो, मराठा शिवसेना आली असेल तुमच्यामुळे, नाशिकमुळे. सांगू कसं, थोरात साहेब त्यावेळेस होते. थोरात साहेब त्यावेळेस मी त्यांचं कार्य पाहायचं, बाकीचे सगळे पदाधिकाऱ्यांचं कार्य पाहायचं. शिवसेना या नाशिक जिल्ह्यात गावागावात स्थापन झाली आणि डॅशिंग होती, जबरदस्त होती. आणि तसं झाल्यानंतर आम्ही इथे पाहायचो, अरे बापरे. मग आम्ही हळूहळू थोडे पुढेच आम्ही आलो. आणि आमचे सोनवणे साहेब होते येवल्याचे सोनवणे साहेबांना आम्ही बरोबर घेतलं. नाना आहेच इथं बसले. आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही पूर्ण पहिला मोर्चा काढला. नंतर मग वाढत गेलं. पण आम्ही तुमचा आदर्श घेतला मराठवाड्याच्या लोकांनी. शिवसेना जी मराठवाड्यात आली ती नाशिक जिल्ह्यातून येवला आणि वैजापूर अशी आली, हे मी कधी विसरत नाही. आणि म्हणून एक प्रकारचं त्या ठिकाणी जे आपण कार्य करत होता ते कार्य तसं करण्याचं सुचते. योगायोगाने ज्यावेळेस आम्ही शिवसेना 1971-72ला स्थापनाचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस मराठी माणूस वगैरे नाही, आम्ही हिंदू आणि मुस्लिम असंच चालत तिथे. दंगलीच व्हायच्या, निजामाचं राज्य. माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे, बाळासाहेब ठाकरेंची तुमच्या पाठीवर पहिली थाप पडलेली तुम्हाला आठवते? 78ला. ते काय प्रसंग? ते काय झालं साहेब, मी मुंबईत म्हणजे शिवसेनेचं मला हे होतं ना, म्हणून मी प्रचाराला गेलो होतो. सगळ्यांच्या प्रचाराला गेलो होतो, तुमच्या बरोबरीला आलो होतो, सगळीकडे गेलो होतो. आणि अजूनही मला आठवतं की त्यावेळेसही आपलं निशाणी काही धनुष्यबाण नव्हती, कोणाची इंजन होतं, कोणाचं झाड होतं, कोणाचं हे होतं. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी नवलकर विद्यमान आमदार होते त्यावेळेस. आणि नंतर परत उभे राहिले. त्यावेळेस जयंतीबेन निवडून आल्या. परंतु त्यावेळेस जी सभा चालली होती, सभा मी म्हटलं जिथे गिरगावलाच थांबलो होतो मी, तिथे साहेबांची सभा चालली असं म्हटल्याबरोबर मी म्हणतो, अरे साहेबांची सभा चालली, चला घुसखोरी करून तिथे. आणि साहेबांनी ज्यावेळेस मी लोटांगण घातलं साहेब तिथे हॉल, लोटांगण घातलं आणि पाय पडलं. बाकीचे कसं काय तू आला, कसं काय, साहेबांचं दर्शन, लोटांगण घातलं, आशीर्वाद त्याला डोक्यावर पाठवलं. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या समोर उत्तम लोटांगण कसं घालावं ते फक्त खैरे साहेब, म्हणजे संपूर्ण साष्टांग दंडवत, बरोबर ना. म्हणजे ते त्याच्यामध्ये काटकसर अजिबात केली नाही त्यांनी. बाळासाहेबांसमोर अगदी मनापासून साष्टांग दंडवत त्यांनी, मी 100 वेळा त्यांना पाहिलेलं आहे. खैरे साहेब आपण पुढे बोलू. राजन विचारे हे ठाण्याचे असल्यामुळे लोकांना ठाण्याविषयी आता फार आकर्षण आहे. आणि जिथे शिवसेना स्थापन झाली त्याच ठाण्यामध्ये सगळ्यात मोठी गद्दारी झाली. आणि ती गद्दारी एवढी मोठी होऊन तिथे मुख्यमंत्रीपद निर्माण होऊन सुद्धा राजन विचारे आपण मूळ शिवसेनेतच आहात, म्हणजे इथेच आहात, हे इथेच राहिला पाहिजे आपण, हे आपल्याला का वाटलं?
तुमच्यावर पण दबाव असेल, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या, तुम्हाला मंत्रिपद देतो, तुम्हाला काही पदं देतो, हे तुमच्यावर पण दबाव आला असेल. अख्खं ठाणं रिकामं केलं, पण राजन विचारे तुम्ही शिवसेनेची मशाल घेऊन तिथे उभ्या आहात. ही प्रेरणा कशी निर्माण झाली आपल्यामध्ये? मला वाटतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यावर दबाव किती होता त्यावेळेला? आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब, मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक हा संघर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी तयार होऊन एक चांगलं नेतृत्व करण्याचा प्रयत्न झाला. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या ठाण्याला एक गद्दारी नवीन नाही. मला वाटतं प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळेसुद्धा ती गद्दारी झाली होती. पण त्यावेळेला गद्दारी झाल्यानंतर 39 नगरसेवकांचे त्या ठिकाणी राजीनामे घेतले होते आणि त्यानंतर एक हाती सत्ता त्या ठिकाणी ठाणेकरांनी दिली. आणि त्यानंतर जी आता 3 वर्षापूर्वी जे काही झालं त्या अख्ख्या देशाने बघितलं, परंतु 133 देशांनी बघितलं असे ते सांगतात. परंतु हे काय भूषणवाक नाही, कारण या ठाण्यामध्ये असंख्य असे त्या ठिकाणी मोठमोठे नेते होऊन गेलेत. मग सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील. आज खऱ्या अर्थाने बघितलं असेल ठाण्यात जे शिवसैनिक घडले ते मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असतील, दिघे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आणि त्यांनी केलेलं या ठाण्यामध्ये जे काय विकासाचं योगदान होतं. आणि त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल टी चंद्रशेखर नावाचे आयुक्त त्या ठिकाणी आणले होते. आणि जो काही ठाण्याचा जो विकास झाला ते शिवसेना प्रमुखांमुळे झाला. तुम्ही आनंद दिघ्यांना जवळून पाहिलेलं आहे. आज आनंद दिघ्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला की आनंद दिघे आमचेच. मला वाटतं आनंद दिघ्यांबरोबर सर्वाधिक काळ तुम्ही काम केलेलं आहे. मला असं वाटतं की दिघे साहेब वयाच्या 49व्या वर्षी त्या ठिकाणी गेले. परंतु दिघे साहेबांना ज्यावेळेला ही जी काही गद्दारी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्या काळच्या काळामध्ये त्यांना टाळा लागला आणि त्यामुळे ते जवळजवळ तुरुंगात होते. आणि त्यावेळेसुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की या ठिकाणी मी आतमध्ये या ठिकाणी आहे. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं, परंतु त्यांनी कधी असं हे नाही केलं की बाबा मला आता यातून बाहेर काढा, मी तुमच्या ह्याच्यात प्रवेश करतो. त्यांचं वाक्य होतं, ज्यावेळेला त्यांचे वकील ॲडव्होकेट ओळेकर साहेब त्या ठिकाणी ती केस प्रभाकर हेगडे त्यावेळेला लढत होते आणि प्रभाकर हेगडे तर काँग्रेसचे होते साहेब. आणि ते असताना सुद्धा त्यांनी वकीलपत्र त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यावेळेला फक्त साहेबांचं एक वाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि मला वाटतं ही मुलाखत तुम्हीच त्या ठिकाणी लोकप्रभेमधून राऊत साहेबांनी त्यावेळेला मांडली होती.
आणि त्याचे ते अग्रलेख आणि त्यावेळेला भरपूर त्या बाबतीत चर्चा झाली. त्यावेळेला प्रभाकर हेगडेंनी मला वाटतं जेलमध्ये निरोप पाठवला होता की आपण फक्त एवढंच बोला की मी असं बोललो नाही. त्यांनी हेगडे साहेबांना निरोप पाठवला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बोललो गद्दारांना क्षमा नाही, ते मी परत बोलतोय की मी त्या बाबतीत बोलणार नाही, की मी हे बोललोय ते ठाम आहे. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांच्या मनात कधी विचार आला नाही की मी आता जेलमध्ये आहे, मी कधी सुटेन. परंतु या शिवसैनिक आणि ठाणेकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या ह्याच्यामुळे ते रेट्यामुळे ते त्या ठिकाणी सुटले गेले. आनंद दिघे एक वेगळंच रसायन होतं. आणि निष्ठा काय असते माननीय बाळासाहेब ठाकरेंवरची, ते आनंद दिघ्यांकडून शिकण्यासारखं होतं. हे ठाणेकरांना जास्त माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. राजाभाऊ, आपण शिवसेनेचे खासदार आहात आता, आणि ही खासदारकी तुम्हाला शिवसेना फुटल्यावर आपल्याकडे आली. पण या मधल्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा दबाव आला असेल. राजाभाऊ, तुम्ही तिथे थांबून काय करताय, तुम्हाला काय मिळणार आहे, बरोबर ना? अशा वेळेला तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं? माझ्यापर्यंत शिवसेना फुटल्यानंतर बरेच निरोप आले. बरेच जवळची माणसं शिवसेना सोडून गेले आणि पलीकडच्या तिकडे गेले. आणि ते दरवेळेस कोणी ना कोणी येऊन भेटत होतं आणि म्हणत होतं की उमेदवारी देऊ, आपण सगळं करू. परंतु माझ्या सतत ते डोक्यात होतं की आपण उद्धव साहेबांना शब्द दिलाय आणि राजकारण संपलं तरी चालेल, आपल्याला शिवसेना सोडायची. राजकारण हा माझा व्यवसाय नाही, आणि व्यवसाय नसल्यामुळे त्याच्या तोपर्यंत आपण बाहेर, बाकी कधीच नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आपल्याला काय वाटतं? एका शब्दात सांगायचं म्हटलं तर जे सर्व महाराष्ट्र म्हणतो ते कुटुंब प्रमुख, आणि ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे जेंटलमन, एवढा शब्द. अरविंद सावंत, आपण पक्षाचे नेते आहात. आपलं नेतृत्व हे चळवळीतून आलेलं आहे, आणि शिवसेनेचा आत्माच संघर्ष आणि चळवळ आहे. आपण जेव्हा चळवळीत काम केलं, सगळ्या चळवळी आहेत, कामगारांच्या असतील, मराठी माणसाच्या असतील, तेव्हा तुम्हाला पोलिसांची भीती वाटत होती का? कल्पना नाही, पण मला आश्चर्य वाटत होते स्वतःला सुद्धा. मला अनेक लोक म्हणून तुला भीती कशी वाटत नाही. म्हणजे मी एक किस्सा सांगू शकतो तुम्हाला. म्हणजे 2 आंदोलन आहेत. एक 69चं सीमावादाचं आंदोलन. त्यावेळेला सुद्धा आपदा बाजार होता, त्या त्रिकोणी मैदान म्हणायचे त्याला, सध्या तर ढवण मैदान म्हणतात. त्या पायऱ्यांच्या खाली पोलिसांनी पकडून मला झोडला तिकडं पण. आणि नंतर पुन्हा असा एक किस्सा घडला की तुम्ही जसं चळवळ म्हणतात, ती चळवळ शिवसेनेची चालूच होती. सामाजिक कार्य आणि चळवळ दोन्ही चालायचं. पण मग जो उल्लेख केला तुम्ही टेलिफोनच्या युनियनचा, तिथं एकदा नोकर भरती होती, आणि त्या नोकर भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर पद छोटं नव्हतं, जरी ते तृतीय श्रेणीतलं सर्वात उत्तम वरचं पद होतं ते. आणि त्या ज्युनियर इंजिनियरच्या नोकर भरतीसाठी जाहिरात गेली, आणि जे कोणाचे अर्ज आले, लेखी परीक्षा घेतली नाही, आणि त्या सगळ्या गुणपत्रिकेवर त्यांची निवड करण्यात आली. आता त्या गुणपत्रिकेमध्ये सगळी वरची 350 पदं, 360 पदं होती. सगळीच्या सगळी पदं ही एकही मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला मराठी मुलगा नव्हता.
मी चौकशी केली असं का घडतंय, तर त्यावेळेला गुणपत्रिकेमध्ये सगळेच दाक्षिणात्यांची मुलं आली आहेत पहिली पुढं. मग अधिक चौकशी केली तर रावसाहेब तुम्हाला आजही आश्चर्य वाटेल, दक्षिणेतल्या विद्यापीठांमध्ये तुम्ही पास जरी झालात, उत्तीर्ण झालात, पदवीधर झालात, तर पदवीधर झाल्यानंतर समजा तुम्हाला कमी गुण मिळाले, 5 क्लासमध्ये झालात, तर तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी होती. आणि मग पुन्हा परीक्षेला बसून तुम्हाला फर्स्ट क्लास मिळवता येत होतं, डिस्टिंक्शन मिळवता येत होतं. आणि अशी जी मुलं होती ती सगळी दाक्षिणात्यांची होती. मुंबई विद्यापीठाचा दर्जा त्यामध्ये उच्च होता. तुम्ही त्या काळामध्ये आपल्या वर्तमानपत्रात निकाल यायचे, BScचा निकाल पाहिला तर अशी पहिली 50-60 मुलंच दिसायची, जास्तच मी आकडा बोलतो, फर्स्ट क्लासमध्ये येणारी. आणि मग येणार कुठे मुलं? मग मी ते आंदोलन छेडलं. आणि आंदोलन असं छेडलं की ते महानगर टेलिफोन निगम झालेलं, आणि म्हणून हा सार्वजनिक उपक्रम आहे. त्या सार्वजनिक उपक्रमाची जाहिरात मराठी वर्तमानपत्रामध्ये मराठी मुलांना संधी मिळाली पाहिजे, परीक्षा घेऊन द्यायला मी आंदोलन केलं. रावसाहेब आंदोलन केलं. आता ते आहेच, SRP वर बोलवली गेली आणि मी मध्ये एकटा आणि चारी बाजूने घेरले गेलो होतो. बाकी अशा वेळेस पळाले तिकडे तिकडे जरा. आता मला करणार मजबूत झोडणार तू नव्हतंच काय, म्हणजे दुसरं काय दिसतच नव्हतं. मी शांत उभा राहिलो. SP आले, पहिला इथे हात टाकला. DSP आले, सॉरी DCP आमच्या मुंबईतले. मी म्हटलं साहेब हे आंदोलन मी माझ्यासाठी नाही करत आहे, मी नोकरीला आहे बरं टेलिफोनमध्ये. माझे मराठी भाऊ ना, माझा भाऊ माझी बहीण यांच्यासाठी आंदोलन करत आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे भूमिपुत्रांचा लढा दिलाय ना, त्या मराठी माणसांसाठी मी इथे उभा आहे. त्यात कदाचित तुमचा मुलगा सुद्धा असू शकतो, तुमचा नातेवाईक असू शकतो. मला मारू शकता, मला पकडू शकता, माझी नोकरी पण जाऊ शकेल. का कुणास ठाऊक, देवाची कृपा असेल. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, गप्प उभा राहा. थोडं दराऱ्याने म्हणलं, बाकी दिसलं पाहिजे ना, गप्प उभा राहा, गाडी बोलव रे. मला घेतला कांद्याला, हे आहे दिली विटनेस आहे, मला धरला आणि गाडीत नेऊन बसवून टाकला. आणि अर्ध्या वाटेत काय केलं, उतरित आहे, जा घरी गपचूप. मराठी माणसासाठी उभा आहेस ना. हा किस्सा साहेब मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असे पोलीस अधिकारी पण होते की त्या गाडीत घेऊन गेला, मला अर्ध्या रस्त्यावर उतरवलं, म्हणाला मराठी माणसांसाठी लढताय ना, असेच लढत राहा, पण सावध राहा. पण हा जो किस्सा आहे तो मी कधी विसरू शकत नाही जीवनामध्ये, की त्या पोलिसांनी सुद्धा त्याच्यातली मानवता किंवा मराठी मन त्याचं जागं झालं. आणि ते जागं झालेल्या मनाने मला त्यातून मुक्तता केली. पण तिथून पुढं आयुष्यभर लढे देत राहिलो. आणि मला एक आनंद वाटतो की वंदनीय शिवसेना प्रमुख त्या प्रत्येक लढ्याच्या वेळेला आशीर्वाद देत राहिले, जा पुढं. आणि म्हणून मला त्याच्यामध्ये प्रचंड यश मिळालं. बाळासाहेब ठाकरे या नावात जादू होती आणि चमत्कार सुद्धा होता. हा सगळ्यांनी आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर अख्खा आयुष्यभर काम केलं. आणि म्हणून आज ही शिवसेना टिकून आहे. आज इथे जे सगळे उपस्थित लोक आहेत, सामान्य शिवसैनिक आहेत, अरविंद पदाधिकारी आहेत, त्यांनाही आमिषा आली ना, पण त्यांनी सुद्धा एका श्रद्धेनं इथे ते राहिले आहेत. राजन विचारेजी, मला आपल्याला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे. लोक असं म्हणतात की ठाण्यामध्ये शिवसेनेची फार मोठी पडझड झाली, पण ठाण्यात शिवसेनाचं नाही. तुम्ही स्वतः शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही ठामपणे तिथे शिवसेनेचं काम करताय, निवडणुका लढवलेल्या आहात. ठाण्यात आज शिवसेनेची स्थिती काय आहे? मला वाटतं ठाण्यामध्ये आजही गेले ते सर्व लाभार्थी आहेत, सर्व ज्यांना 2 नंबरचे धंदे होते, बाकीच्या काही गोष्टी होत्या, अशा लोकांना त्या ठिकाणी जावं लागलं. आणि जे खऱ्या अर्थाने निवडून देणारे जे शिवसैनिक आहेत ते आजही तिथेच आहेत. आणि त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल, ठाणे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, तुम्ही मतांची जी टक्केवारी तुम्ही बघितलीत आणि तुम्ही बघितलं असेल लोकसभेला काय झालं, मशीनमध्ये घोटाळे. आज तुम्ही 2 दिवसापूर्वीच मला वाटतं तो घोटाळा उघडकीस आला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर की जो खरा कार्यकर्ता आहे, जो निवडून लोकांना देतो, लोकप्रतिनिधी बनवतो, तो आहे तिथेच आहे साहेब. आणि जे ठाणेकरांचं जे प्रेम आहे ते आजही आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन्ही निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने गैरवापर झाला आणि त्या ठिकाणी जी काही
बघितलं आहे, संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे की कशा पद्धतीने पैशाचा गैरवापर झाला. आणि असं असताना सुद्धा आज तिथले जे शिवसैनिक आहेत खऱ्या अर्थाने तिथेच अजून थांबून आहेत. खैरेजी, आम्ही तुमच्या तोंडून नेहमी ऐकतो की जाताना हा भगवाच अंगावर घेऊन जाणार. हो, आणि आम्ही रोमांचित होतो. आम्ही जरी तुमचे सहकारी असलो तरी खैरे साहेब आमचे नेहमी म्हणतात, जाताना माझ्याबरोबर हा भगवा शेवटपर्यंत असेल. आजही तुम्ही शिवसेनेसाठी गावागावात फिरताय, मराठवाड्यात फिरताय, जिकडे तुम्हाला बोलवलं जाईल तिकडे तुम्ही जाताय. आज तुम्ही आमदार नाही आहात, खासदार नाही आहात, मंत्री नाही आहात, तरी तुम्ही पक्षाचं काम करता. हे जे समोर बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे आपण कोणामुळे मोठे झालो? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाला, तिथून आपण मोठे झालो. आज अडचणीमध्ये शिवसेना आहे म्हणजे उद्धवसाहेब आहेत, तर आपण त्यांना साथ नाही द्यायची. कोणी साथ द्यायची? मग ज्यांच्यामुळे आम्ही कोण होतो? सर्वसामान्य, नाना, मी, आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते होतो. पण आम्ही मंत्री झालो, नाना मंत्री झालो, सगळे हळूहळू आमचं ते प्रस्ताव वाढत गेलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पैसाही नव्हता. स्कूटरवर, मोटरसायकलवर, सायकलवर जाऊन शाखा स्थापन केल्या. मग ते दिवस आणि नंतरचे दिवस जे आले, मोठे दिवस आले. मग त्या मोठे दिवस आल्यानंतर मग आमचं कर्तव्य आहे का नाही की ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धवसाहेबांनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आज मला डोळ्यात कधी कधी पाणी येतं हे सगळं पाहून की फुटले सगळे. मला राग येतो त्या फुटले लोकांचा. मी बाजूला पण बसत नाही त्यांच्या, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसैनिकांना मी सांगत असतो, बस जाऊ नका. आज मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देणारी शिवसेना मुंबई, महाराष्ट्रात ताठमान मराठी माणूस करतो. हिंदूंना पूर्ण संरक्षण. साहेब, मी सांगतो की आज फक्त मराठवाड्यामध्ये साहेब कधी येतात, बाळासाहेब कधी येतात असं म्हणायचे लोक. आणि ज्यावेळेस आल्यानंतर जे काही वातावरण बदललं, हिंदुत्व वातावरण झालं आणि हिंदूंचं रक्षण त्या ठिकाणी. आमच्याकडे किती दंगली झाल्या. त्या दंगलीचा एकतर एकदा मोर्चा काढला होता 17 जानेवारी 1986ला. तो मोर्चा साहेब असा होता की समान नागरी कायदा आता बिल तुम्ही येतं हे सातत्यानं काम केलेलं आहे. आणि बिल ते, आणि तुम्हाला सांगतो की मोठा मोर्चा झाला, मशिदीतून दगडफेक झाली, मोर्चा सैरावाला झाला. आम्ही रात्री, मला सगळ्यात पहिले अटक झाली आणि नंतर मग आम्ही 5-6 दिवस जेलमध्ये गेलो. पण म्हटलं आता हे सोडायचं नाही, जे काय असेल ते आता मुकाबला करायचा. जेलमध्ये जाणे सर्टिफिकेट आहे ना आपलं. पहिला लोक मराठवाड्यातील पहिला शिवसैनिक जेलमध्ये गेलेला म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. नाही म्हणून आणि साहेबांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्या सहकार्याने 1990ला पहिला हिंदू आमदार म्हणून संभाजीनगरचा मीच झालो. कारण मी पहिले जेलमध्ये गेलो म्हणून झालो. म्हणून कधी विसरायचं नाही. व्हेरी गुड, छान. राजाभाऊ, शिवसेनेचे 9 खासदार आहेत, त्यात तुम्ही आहात. जेव्हा जेव्हा बातम्या येत असतात, आता शिवसेनेचे खासदार फुटणार, रोज बातम्या येतात. आपल्याला दिल्लीत माहिती आहे, तुम्ही दिल्लीत असता, मी असतो. पण राजाभाऊ वाजेचं नाव त्यात कधी येत नाही. बघा, हा विश्वास जो आहे, हा विश्वास लोकांमध्ये कसा निर्माण केला जातो? साहेब, तसं जर पाहिलं तर माझी ही 3री पिढी आम्ही राजकारणात आहोत. माझे आजोबा आमदार होते, माझे वडील आयुष्यभर राजकारणात काम केलं, माझी आजी राजकारणात होती आणि मी 13 सालापासून राजकारणात आहे. परंतु आमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तसा आहे की आम्ही समाजकारण करत आलो आहे आणि निष्ठेशी कधी तडजोड केली नाही. आणि तेच मला वाटतं ते जीन्स असतील आणि साहेबांचे आशीर्वाद असतील की जो विश्वास साहेबांच्यावर लोकांचा आहे, तसंच साहेबांमुळे माझ्यावर सुद्धा आहे असं मला वाटतं. अरविंदजी, जे मी राजाभाऊविषयी म्हणालो ते तुमच्याविषयी. यांच्याविषयी असंच म्हणणार की
जगेन तर इथेच, मरेन तर इथेच. मी मागाशी तुम्हाला बरोबर आहे. हा म्हणजे अनेकदा अशी रोज चर्चा सुरू असतात. हे जे शिवसेनेचं बाळकडू आहे, जगेन तर इथेच आणि मरेन तर इथेच. तुम्ही समोर जे बसलेले तरुण शिवसैनिक आहेत त्यांना काय सांगाल याच्याविषयी? मी थोडंसं 2 मिनिटं बोलतो, फक्त अवधी द्या मला. तुमचा विषयच फार आश्चर्यकारक होता. मला माहिती नव्हतं अशी चर्चासत्र असेल. मला असं वाटलं की आपण बोला. मग मी माझ्या मनात असं आलं की मी 88 साली तुमच्या निवडणुकीला होतो. संभाजीनगरला 1.5 महिना होतो. माझ्याकडे नाशिक जिल्हा आला आणि मग नाशिकला येताना सुनील असेल, विनायक पांडे असतील किंवा आणखीन बडगुजर दत्ता घोलप वाटत फोन करत यायचे. यांचा पहिला प्रश्न असायचा, कुठं आहे बाई, कुठं आहे? इथंच आहे की. कुठं आहे? इथंच आहे. 68 साली गटप्रमुख झालो, पुढं काही झालं नाही. कुठं आहे? इथंच आहे. 69 साली आंदोलन झालं, पोलिसांचा मार बसला. कुठं आहे? इथंच आहे. 77 साली भारतीय या सगळ्या जनता पक्षाचा उदय झाला. शिवसेना जिंकली, शिवसेना हरली. कुठं आहे? इथंच आहे. हे एवढ्यासाठीच सांगतोय की या पद्धतीनं विचार केला पाहिजे आपण. कुठं आहे? इथंच आहे. मग 77 साली तर आमचं भयानक वाताहत झाली. ती जनता दलाची लाट आली होती. शिवसेना भवनावर हल्ला झाला. मी आणि वासू चव्हाण आम्ही एक वेगळ्या पद्धतीने तिथे उभे होतो. तेव्हाही विचारलं, कुठं आहे? इथंच आहे. तुम्हाला मला तळा फार आवडलाय, तो तुमच्या लक्षात येणार नाही. तो तुम्ही इथं आहे ना सगळे बसलेले, कुठे आहे? इथंच आहे. मग 95ला सत्ता आली, आम्ही 88 साली यांच्याकडे काम केलं, हे आमदार झाले, आम्ही तिथंच होतो. कोणी विचारलं, तू कुठं आहे? कुठं आहे? इथंच आहे की. तो झाला आमदार. मग आम्हाला आनंद झाला. आमचा सैनिक आमदार होतो, त्याच्यापेक्षा मोठा आनंद शिवसैनिकाला नसतो. म्हणून तो बोलतो, कुठं आहे? इथंच आहे. इथंच आहे. मग मी आमदार झालो. कुठं आहे? इथंच आहे. 2001ला माझी टर्म संपली. ते आता दळभद्री, तो नाव त्याचं रामदास असला तरी पळालेलाच आहे आपण. त्या आडवं आलं. मला उद्धवजींनी विचारलं, आता हे सगळे गडबड आहे, काय करू? म्हटलं काय नका चिंता करू, मी शिवसैनिक आहे. मग मला बाहेर मिळाले, तुझी आता टर्म, तू कुठं आहे? इथंच आहे. 2004ला पुन्हा आली संधी. कुठं आहे? इथंच आहे. 2009ला परत संपली. 2014 पर्यंत कुठं? काहीच नव्हतं काम, पण जिल्ह्यात काम करत राहिलो. कुठं आहे? जिल्ह्यात आहे, गावागावात आहे, शेतकऱ्यांबरोबर आहे, शिवसैनिकांबरोबर आहे. कुठं आहे? इथंच आहे. आणि मग शेवटी असा विचार येत राहतो की हे चढ उतार जीवनामध्ये असतीलच ना, मग कुठंही काय विचारता? शिवसेना माझी आई आहे, त्या आई बरोबर आहे, आणखी कुठं असणार आहे मी? तीच माझी आई, तीच माझी जन्मदाती, तीच माझी उद्गाती, तीच माझी माझा उद्धार करणारी, त्या शिवसेनेसोबत आहे. इथं बसलेल्या प्रत्येक प्रश्न माणसाला, सैनिकांनी एकच विचार करायचा, काही होऊ दे, आले किती, गेले किती, उडाले भरारा, पण एक लक्षात ठेवा, कधी संपणार नाही माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दरारा. आणि मग तुम्हा सगळ्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे, आहे नाशिकमध्ये पडझड झाली आहे, ते गेले किती विचार करायचा ना, आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय. पण कुणी विचारलं तरी एकच प्रश्न आहे, कुठं आहे? इथंच आहे. इथंच आहे. इथंच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. अरविंद सावंत यांनी त्यांच्या भावना फार उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आणि त्या शिवसैनिकाच्या भावना आहेत. हे जे चारही इथे प्रमुख लोक बसले आहेत आणि आपण सगळे समोर बसलेले, आता विनायक राऊत यांचं आगमन झालेलं आहे, सूरज चव्हाण आहेत. माझ्याप्रमाणे आपण तुरुंगात जाऊन आलात तरी इथेच आहात. मी इथेच, तुम्ही इथेच आहात, विनायक राऊत इथेच आहेत. अख्खी शिवसेना ही इथेच आहे, कुठे गेलेली नाही. आणि त्यासाठी ह्या एका वेगळ्या प्रकारच्या चर्चेचं आम्ही आयोजन केलं आणि चारही या प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या समस्त शिवसैनिकांच्या भावना आहेत की आम्ही सगळे कुठे गेलो नाही, आम्ही कुठेही जाणार नाही, एक वेळ राजकारण सोडून घरी बसू, बरोबर आहे, पण आम्ही इथेच राहू, जगू तर शिवसेनेबरोबर. आणि ती वेळ येणार नाही, शिवसेना इथेच राहील, वाढेल आणि परत
महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तख्तावरती आपला भगवा झेंडा फडकवेल. मी चारही नेत्यांचं जगेन तर शिवसेनेबरोबर आणि मरेन तर शिवसेनेसाठीच. हेच आजच्या या चर्चेचं आपलं प्रयोजन होतं. मी चारही आपल्या प्रमुख नेत्यांचं आभार मानतो की ते आले आणि आपण शांतपणे हे ऐकत होतात. म्हणजे आपल्यालाही त्या भावना कुठेतरी टोचत होत्या. कारण मला मग अशी चिंता वाटली, एवढा गोंधळ सुरू होता आणि ज्या क्षणी इथे व्यासपीठावरती नेते आले आणि बोलायला सुरुवात केली, पिन ड्रॉप सायलन्स आहे. ही शिस्त आहे शिवसेनेची. ही शिवसेना इथेच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी ते आपण करतोय. मी सर्वप्रथम विनंती करेन, जयवंतराव दिंडे संपर्क प्रमुख, देवानंद बिरारी, बाळासाहेब पाठक, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंतराव गाडेकर आणि बबन दोंगडे, त्यांनी अरविंद सावंत यांचा या ठिकाणी सन्मान करावा. महामानव बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न असं म्हणून ज्यांना संबोधलं जातं, त्यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात येईल. आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करण्यात येईल. आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी पुष्पमालिका अर्पण करून दीप प्रज्वलन इथे साहेबांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया शिवसेना उद्धव बाळासाहेब.
टेकावं. या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांची उपस्थिती इथे झालेली आहे. मी साहेबांना विनंती करेन आपण सर्व मान्यवरांनी समोरील स्थानांवर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती. साहेबांना विनंती आहे आपण कृपया समोर स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना विनंती आहे आपणही स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. नाशिकचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. मी साहेबांना विनंती करेन की आपण कृपया स्थानापन्न व्हायचे. निर्धार शिबिराचा पुढचा टप्पा आपण इथे गाठणार आहोत. शाहिरी बाजानं कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. चर्चा सत्र रंगलंय आणि आदित्य साहेबांना भेटण्यासाठी जनसागर इथे उसळलेला आहे. जरा मंचासमोरील गर्दी पांगवा आणि मान्यवरांना आणि नेते मंडळींना बसण्यासाठी जागा तयार करून द्या. जरा समोरील गर्दी कमी करा. समोरील गर्दी जरा कमी करा. पुढील 1 मिनिटात औपचारिक कार्यक्रम सुरू होत आहे. बॉडीगार्ड्सना कोऑपरेट करा. समोरील गर्दी कमी करा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जरा नाशिकला आल्यासारखं वाटलं पाहिजे. आदित्य साहेबांना ती ऊर्जा मिळाली पाहिजे आणि म्हणून नाशिकचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचा निवेदक मित्र किरण खोत या ठिकाणी आपल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. राऊत साहेब विचारेजी, ठाणे, कोकण, अवघा महाराष्ट्र आज इकडे अवतरलेला आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी एका अशा व्यक्तिमत्वाला नाशिकचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आमंत्रित करतोय ज्यानं जरा उजव्या बाजूची गर्दी कमी करा. उजव्या बाजूची गर्दी जरा कमी करा. मी एका अशा व्यक्तिमत्वाला इथे आमंत्रित करतोय ज्यानं वयाच्या 13व्या वर्षापासून बालसैनिक म्हणून शिवसेनेत आपलं कार्य सुरू केलं आणि त्यानंतर अगदी गटप्रमुखापासून शाखा प्रमुख, 2 टर्म नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि आता जिल्हा प्रमुखाची जबाबदारी सांभाळत आहेत अशा व्यक्तिमत्वाला मी नाशिकचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बोलवतोय. आणि सूर्यवंशी साहेबांबद्दल एवढंच सांगेन, जसे होते बाजी प्रभू, जसे होते बाजी प्रभू, जसा नरवीर तानाजी, जसे होते बाजी प्रभू जसा नरवीर तानाजी, उद्धव साहेबांचा प्रामाणिक शिलेदार बंधुप्रेमी सूर्यवंशी डीजी. जरा जोरदार टाळ्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अखंड हिंदूंचे पंचप्रमाण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आत्ताच्या या शिबिराला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचं लाडकं आणि युवा नेतृत्व, उभरतं नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनानं हे नाशिक जिल्ह्यातलं शिबिर संपन्न होत आहे, असे आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय नेते अरविंदजी सावंत साहेब, राजेन विचारे साहेब, खैरे साहेब, विनायक राऊत साहेब आणि सर्वच बबन नाना घोलप, दत्ताजी नाना, सुनील भाऊ बागुल आणि सर्व तोलामोलाचे सर्व नेते पदाधिकारी. ह्या शिबिराचं वैशिष्ट्य काय तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर
आपले पक्षप्रमुख पहिल्यांदाच मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रात येत असेल तर तो नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 विधानसभेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत आहेत, संवाद साधण्यासाठी येत आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. साहेब, आदित्य साहेबांनी मी सांगू इच्छितो, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी झाली, बेकायदेशीर सरकार आलं आणि त्याच्यानंतर साहेब जेव्हा तुम्ही झंझावता सुरू केला आणि आदित्यजी ठाकरे साहेब जेव्हा पहिले आले तर या नाशिक शहरामध्ये आणि ह्याच हॉलमध्ये आले होते आणि अशी कडक आणि जबरदस्त युवकांची, लोकांची, नागरिकांची इथे सभा झाली. आणि साहेब त्या काळामध्ये इथंच याच मंचावरती तुम्ही गद्दारी एक शब्द उच्चारला आणि कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा आपण हॉटेलला गेलो आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब, गद्दारी हा शब्द या लोकांसाठी परफेक्ट आहे. आपण जिथे जिथे जाल, आपली टीम जिथे जाईल, गद्दारी गद्दारी हा शब्द हा वायुमंडलात जर गेला तर एक गद्दार, ओरिजिनल गद्दार आहे. आणि इथं जे थांबलेले हे सर्व खुद्दार आहेत आणि त्याचा परिपाक काय? मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या महाराष्ट्रामध्ये साहेब आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा भाग म्हणून पुढे लोकसभेमध्ये आपल्याला महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं महाविकास आघाडीला. जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या सोबत, त्याचा भाग म्हणून पुढे लोकसभेमध्ये फिरले, परंतु नंतरच्या काळामध्ये साहेब चुकीच्या मार्गाने मशीन मॅनेज करून भूलथापा देऊन या राज्यात ज्या पद्धतीने हे सरकार आलं, आमच्या नाशिकमध्ये जे जे आमचे मतदारसंघ होते साहेब, सर्व उमेदवार निवडणार होते. आज आम्ही जनतेमध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि लोक म्हणतात की मतदान तर आम्ही तुम्हाला केलं, मग गेलो कुठे? आणि म्हणून या तालुक्यामध्ये आम्ही सर्व मंडळी गेलो, प्रमुख लोकांची चर्चा केली. कुठे ती संभ्रम अवस्थेत असलेला आमचा तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, आमच्या शहरातला पदाधिकारी असेल, याने परत उभारी घ्यावी आणि म्हणून हा निर्धार करण्यासाठी हे निर्धार शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आणि मुंबईनंतर हे पहिलंच शिबिर असताना नाशिककरांनी या शिबिराच्या यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. आणि म्हणून हे शिबिर आज यशस्वी करूया आणि याच्यानंतर पुनश्च आपण उभारी घेऊन या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद, महानगरपालिका इथं भगवा फडकूया असा निश्चय करतो आणि आपण करूया. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सूर्यवंशी साहेब. एक महत्वाच्या प्रश्नाची उकल सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द आदित्य साहेब आज इथे आलेत आणि तो प्रश्न आहे, महाराष्ट्र कुठे चाललाय? या महाराष्ट्राची दिशा, या महाराष्ट्राची गती आणि प्रगती याचा उत्तुंग आलेख ज्या दिमागदार नेतृत्वानं साकारलाय ते म्हणजे आदित्य साहेब. आणि चर्चासत्र इथे झालं, आम्ही इथेच का याची कारणं आता इथे कळाली. आणि या प्रश्नाची उकल सोडवण्यासाठी सर्वप्रथम आदित्य साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर आदित्य साहेब या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नाशिककरांची भेट घेण्यासाठी इथे आलेत. मी साहेबांना विनंती करेन, आपण सन्मानपूर्वक मंचावर येण्याची विनंती करावी, आपण तसदी घ्यावी. आणि साहेबांचा सन्मान करण्यासाठी सर्वप्रथम मी कोर टीमच्या सगळ्या मेंबर्सना आमंत्रित करेन. मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी यायचं. शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल, उपनेते बबन नाना घोलप, उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर, उपनेते अद्वै हिरे, सहसंपर्क प्रमुख नाशिक जिल्हा दत्ता नाना गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, संपर्क प्रमुख जयवंतराव दिंडे, माजी महापौर वसंतराव गीते, महानगर प्रमुख विलास शिंदे, उपनेत्या शुभांगीताई पाटील, उपजिल्हा प्रमुख केशव बोरसे, जिल्हा संघटक बाळासाहेब पाठक आणि भारतीताई ताजमपुरे या सर्व मान्यवरांनी कृपया मंचावर येऊन आदित्य साहेब यांचा कोर कमिटी म्हणून सन्मान करावा. पुढील सन्मान होईल प्रभाग क्रमांक 24 सत्कार्य फाउंडेशन, जे राऊत साहेबांच्या मार्गदर्शनातून चालतं. या सत्कार्य फाउंडेशनचे बाबासाहेब गायकवाड आणि चारुशिलाताई गायकवाड आणि तमाम पदाधिकारी साहेबांच्या माहितीसाठी राऊत साहेबांच्या मार्गदर्शनानं आपण मंत्रिपदावर असताना
वडाच्या झाडाजवळ संपूर्ण नाशिक शहरात CCTV कॅमेरे बसवण्याचं काम, लोंबकळणाऱ्या तारा टाळून जीवितहानी टाळण्याचं काम आणि फक्त दिवसा नव्हे रहिवाशी विभागात रात्रीची घंटागाडी सुरू करणारं नाशिक शहरातला एकमेव प्रभाग क्रमांक 24 गोविंदनगर, बाबासाहेब गायकवाड, चारुशिलाताई आणि तमाम पदाधिकारी यांच्या वतीनं इकडे साहेबांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर नाशिक मध्यचे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे आणि त्यांच्या तमाम मंडळींना मी आमंत्रित करेन की आपणही आदित्य साहेब यांचा इथे सन्मान करा. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी कृपया मंचावरून खाली उतरा. मी आदरणीय आदित्य साहेब यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचं. जय महाराष्ट्र. थोडे आता इकडचे बसून घ्या. ज्यांनी सन्मान केलेला आहे त्यांनी कृपया मंचावरून खाली उतरावं. धन्यवाद. यानंतर बाळासाहेब कोकणे विधान मंचावरून खाली उतरावं. सर्वांनी मंचावरून खाली उतरावं. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी कृपया मंचावरून खाली उतरावं. मी आदरणीय आदित्य साहेब यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचं. जय महाराष्ट्र. थोडे आता इकडचे बसून घ्या. थोडे बसून घ्या. स्टेज कचलं तिथे.
बोलू का? थोडं आता इथे जरा सोबतच आहे. झालंय असं मला वाटतं, हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते, आपल्याला सगळं सतत मैदान लागतं. पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. थोडे लाईट हे कमी करा, बंद करा, सगळे गरम व्हायला लागले. मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल. पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला, उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई या विभागाने देखील असंच शिबिर घेतलं होतं. आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं थोडं लाईट खरोखर गरम होतंय. AC बंद आहे काय? खिडकी उघडता येतील का? नाही, गरम झालं बरोबर आहे, पण आपण हां ठीक आहे. हां आता बंद झालं तर बंदच ठेवा ना, कशाला फिरवत आहे. असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं. आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं. मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती. मुंबईत रस्त्याची कामं असतील, आता राहू दे रे, बसू दे जिथे बसले तिथे. मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं, कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात, स्थानिक लोकांच्या ज्या समस्या असतात ते माहिती असतात. पण संपूर्ण महाराष्ट्रात असं पाहायला गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे. जरा फ्लॅश बंद करा. आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, मी राऊत साहेबांना फोन केला. मी म्हटलं संजय काका उद्या बोलायचं तरी काय, मला विषय काय दिलेला आहे. आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे, ह्याच्यावर बोल. आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललंय तरी कुठे. आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत. जवळपास मला वाटतं 120 ते 130 दिवस झालेले आहेत. आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत. पण ह्या 100 दिवसांमध्ये पहिले 100 दिवस जे असतात, मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात पाहिलेले आहेत. माझी लहानपणापासून एक राजकारणात आवड असल्यामुळे जवळपास 7 ते 10 वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो. गाडीत बसायचो, विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत. एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू. मी म्हणलं नाही, मी दौऱ्यावर सोबत गेलोय. 10वीच्या पण निकाल नाही आपलं काय, परीक्षेच्या आधी 4 दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत. आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे 4 दिवसावर पेपर आलेत, बोर्डाचे पेपर आहेत, आदित्य गेला तरी कुठे. नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो. पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल, बातम्या असेल, वृत्तपत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती. आणि कधीही मी पाहायचो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं. हनीमून पिरियड. ह्या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं. आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाझुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा. महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल
तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं? एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी? इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारने आणली का? नवीन महाराष्ट्र सरकारने आणली नाही आणली. तुम्ही गावागावात जाता, तुम्ही वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता, तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता. प्रचाराच्या वेळी बोलला असाल, आत्ताही बोलला असाल. इथे शेतकरी किती आलेत? आहात ना तुम्ही शेतकरी? मला तुम्ही सांगा, हे जे सरकार बसलेलं आहे, आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे, ह्या सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये, गेल्या 110 दिवसांमध्ये जे काही 3 महिने उलटून गेले असतील, 4 महिने उलटून गेले असतील, ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली काही योजना? आज तरुण वर्ग इथे आहे, युवसेना आहे, युवती सेना आहे. ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे, वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा. जे 20शीत असतील, जे 30शीत असतील, जर तुम्ही विद्यार्थी असाल, जस्ट तुमचं डिग्री झाली असेल, तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल, तुम्ही मला सांगा तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का? आणली आहे काय? ह्या उलट काय झालंय? आज तुम्ही बघा, लाडकी बहीण योजना काय झालं? लाडकी बहीण योजनेचं 500 रुपयावर आले. आता मला माहित नाही 1,500च राहणार की 500 रुपये राहणार, ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण तर 3,000 रुपये देणार होतो, 3,000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एशनशी असेल, दादांचा गट असेल, ह्या सगळ्यांनी काय सांगितलं होतं? गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ, अजून महिला वाढतील, अमुक होईल, तमुक होईल. एक वेगळी कातडी लागते, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो, जाहीरनामा असतो, त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत, पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो. तसं आज मी पाहिली बातमी, 8 लाख महिला कमी केलेत. 8 लाख. म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार, तमुक मिळणार, 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहे. तुम्ही लिहून घ्या, ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. पण ह्यांना काही लाज राहिलेली नाही आहे, कुठेही लज्जा नाही, काही नाही, कुठेही देणं घेणं नाही. त्रास ह्याच गोष्टीचा होतो की जे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते नेमकं कोणाचं आहे, कशासाठी आणि का म्हणून बसवलेलं आहे. उत्तर सोपं आहे, उत्तर सोपं आहे. उत्तर एवढंच आहे की हे सरकार जे बसवलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे. भाजपच्या आशीर्वादामुळे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे. दुसरं कोणी यांना आशीर्वाद देऊ शकलेलं नाही आहे. पण विचार हा पडतो की आज 100 दिवसामध्ये जर बातम्या तुम्ही पाहिल्यात, आणि अनेक लोक तुम्ही बातम्या तर पाहत असाल, इथे प्रेसचे तर लोक आलेलेच आहेत. पहिल्या 100 दिवसामध्ये काय काय झालं? तर महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. पुण्यामध्ये एक रेप झाला. कुठे झाला? ST बसमध्ये झाला. गृहराज्यमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, सगळे शांततेत पार पडलं, महिलांनी काही आरडाओरडा केला नाही, म्हणून कोणाला काही कळलं नाही, आता कारवाई काय करायची. म्हणजे पुढचं तुम्ही विचार करा की शांततेत रेप पार पडल्यामुळे कळलंच नाही, हे असे बोलणारे गृहराज्यमंत्री आपल्या राज्याला आज मिळालेले आहेत. कधी ऐकले तुम्ही असं? बरं, ती ST बस पुढे सील झाली, नाही झाली, पुरावे नष्ट झाले, नाही झाले, तो कोणाचा माणूस होता, काही देणं घेणं नाही. पण ह्याच 100 दिवसामध्ये जसं पुण्यात हे प्रकरण झालं, म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना होती, ती लाडकी बहीण योजना जवळपास बंद पडलेली आहे. 2100 तर नाहीच, 1500 तरी मिळतील का की 500 मिळतील. आणि ज्या काही 2.5 लाख महिला होत्या त्याच्यातून आता लाखो महिला कमी केलेल्या आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे गेलेत ते परत पैसे घेतात आणि काही काही महिलांवर आता पोलीस कारवाई देखील करणार आहेत स्कॅमसाठी. हे माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे. हे तुमचं सरकार तुम्हाला वाटतंय? हे महिलांनी मतदान केलेलं सरकार तुम्हाला वाटतंय? पण महाराष्ट्र चाललंय कुठे, हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो, एका बाजूला या फसव्या योजना बंद होत आहेत,
भयानक आहे. संवेदनशील तर नाहीच आहे, पण राक्षसी आहे. रावण पण वेगळा असेल असं हे सरकार भयानक आहे. हे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. पण जसं मी महिलांबद्दल बोलतो तसं काही इतरांसाठी काही फार चित्र बरं नाही. आपण विचार करा, पहिल्या 100 दिवसामध्ये हा रेप झाला, हा बलात्कार झाला, लाडकी बहीण योजना बंद पडली, बीडचं प्रकरण झालं, परभणीचं प्रकरण झालं. तुम्ही मला सांगा, बीडमध्ये अक्का कोण आहे अजून कळलंय कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अक्का कोण आहे. तरी देखील बीडचं प्रकरण किती दिवस टांगत ठेवलं. ते फोटो प्रेसवाल्यांनी दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लागला. पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्र्यांचे हात बांधले कशासाठी होते, कोणी बांधले होते, का कारवाई करत होते, काय अशी मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत. तसं पाहायला गेलं तर बीडमध्ये हत्या कोणाची झाली होती? एकदम दुर्दैवी हत्या झाली होती, भयानक हत्या झाली होती. हादरून गेला होता महाराष्ट्र. जर तुम्ही ते धस साहेबांचं भाषण ऐकलं, नमिताताईंचं भाषण ऐकलं, दोघंही भाजपचेच आमदार. पण आज जो काही हैदोस होत होता तिथे, जो काही एक त्रस्त होते लोक, विचार करा तुम्ही, ह्या राज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांची हत्या व्हायला लागली असेल आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल तर मग आपण करायचं तरी काय? पण ह्या 100 दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, ह्या 100 दिवसामध्ये जशी लाडकी बहीण योजना बंद झाली, तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या 100 दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही लोकांची ताकद आहे. पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? परभणीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, मारहाण झाली, मृत्यू पडला, पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी, सगळं काही झालेलं आहे. पण संजय राऊत साहेब, अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये सामान्य हिंदूंच्या सर्वांनी कृपया मंचावरून खाली उतरा. मी आदरणीय आदित्य साहेब यांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचे. जय महाराष्ट्र. थोडे आता इकडचे बसून घ्या, थोडे बसून घ्या. स्टेज कचलंय तिथे. बोलू का? थोडं आता इथे जरा सोबतच आहे. झालंय असं मला वाटतं, हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते, आपल्याला सगळं सतत मैदान लागतं. पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. थोडे लाईट हे कमी करा, बंद करा, सगळे गरम व्हायला लागले. मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल.
पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे, उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई या विभागाने देखील असंच शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं थोडं लाईट खरोखर गरम होत आहे. AC बंद आहे काय? खिडक्या उघडता येतील का? नाही, गरम झालं बरोबर आहे, पण आपण हा ठीक आहे. हा आता बंद झालं तर बंदच ठेवा ना, कशाला फिरवत आहे. असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं. मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती. मुंबईत रस्त्याची कामं असतील, आता राहू दे रे, बसू दे जिथे बसले तिथे. मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं, कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात, स्थानिक लोकांच्या ज्या समस्या असतात ते माहिती असतात. पण संपूर्ण महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे. जरा फ्लॅश बंद करा. आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, मी राऊत साहेबांना फोन केला. मी बोललो, संजय काका उद्या बोलायचं तरी काय, मला विषय काय दिलेला आहे. आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र चाललंय तरी कुठे, ह्याच्यावर बोल. आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललंय तरी कुठे. आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत. जवळपास मला वाटतं 120 ते 130 दिवस झालेले आहेत. आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत. पण ह्या 100 दिवसांमध्ये पहिले 100 दिवस जे असतात, मी अनेक सरकारे ह्या महाराष्ट्रात पाहिलेले आहेत. माझी लहानपणापासून एक राजकारणात आवड असल्यामुळे जवळपास 7 ते 10 वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो. गाडीत बसायचो, विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत. एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू. मी म्हणलं नाही, मी दौऱ्यावर सोबत गेलोय. 10वीच्या पण निकाल नाही आपलं काय, परीक्षेच्या आधी 4 दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत. आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे 4 दिवसावर पेपर आलेत, बोर्डाचे पेपर आहेत, आदित्य गेला तरी कुठे. नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो. पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल, बातम्या असेल, वृत्तपत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती. आणि कधीही मी पाहायचो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं. हनीमून पिरियड. ह्या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं. आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाझुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा. महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं. एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी. इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारने आणली का. नवीन महाराष्ट्र सरकारने आणली नाही आणली. तुम्ही गावागावात जाता, तुम्ही वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता, तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता. प्रचाराच्या वेळी बोलला असाल, आत्ताही बोलला असेल. इथे शेतकरी किती आलेत आत ना तुम्ही शेतकरी. मला तुम्ही सांगा, हे जे सरकार बसलेलं आहे, आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे, ह्या सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये, गेल्या 110 दिवसांमध्ये जे काही 3 महिने उलटून गेले असतील, 4 महिने उलटून गेले असतील,
ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली आहे काही योजना? आज तरुण वर्ग इथे आहे, युवसेना आहे, युवती सेना आहे. ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे, वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा, जे 20शीत असतील, जे 30शीत असतील, जर तुम्ही विद्यार्थी असाल, जस्ट तुमचं डिग्री झाली असेल, तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल, तुम्ही मला सांगा, तरुण तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का? आणली आहे काय? ह्या उलट काय झालंय? आज तुम्ही बघा, लाडकी बहीण योजना, काय झालं लाडकी बहीण योजनेचं? 500 रुपयावर आले. आता मला माहित नाही 1,500च राहणार की 500 रुपये राहणार, ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण तर 3,000 रुपये देणार होतो, 3,000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एशनशी असेल, दादांचा गट असेल, ह्या सगळ्यांनी काय सांगितलं होतं? गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ, अजून महिला वाढतील, अमुक होईल, तमुक होईल. एक वेगळी कातडी लागते, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो, जाहीरनामा असतो, त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत, पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो. तसं आज मी पाहिली बातमी, 8 लाख महिला कमी केल्यात. 8 लाख म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार, तमुक मिळणार, 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहे. तुम्ही लिहून घ्या, ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. पण ह्यांना काही लाज राहिलेली नाही आहे, कुठेही लज्जा नाही, काही नाही, कुठेही देणं घेणं नाही. त्रास ह्याच गोष्टीचा होतो की जे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते नेमकं कोणाचं आहे, कशासाठी आणि का म्हणून बसवलेलं आहे. उत्तर सोपं आहे, उत्तर सोपं आहे. उत्तर एवढंच आहे की हे सरकार जे बसवलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे. भाजपच्या आशीर्वादामुळे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे. दुसरं कोणी यांना आशीर्वाद देऊ शकलेलं नाहीये. पण विचार हा पडतो की आज 100 दिवसामध्ये जर बातम्या तुम्ही पाहिल्यात, आणि अनेक लोक तुम्ही बातम्या तर पाहत असाल, इथे प्रेसचे तर लोक आलेलेच आहेत. पहिल्या 100 दिवसामध्ये काय काय झालं तर महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. पुण्यामध्ये एक रेप झाला. कुठे झाला? ST बसमध्ये झाला. गृहराज्यमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, सगळे शांततेत पार पडलं, महिलांनी काय आरडाओरडा केला नाही, म्हणून कोणाला काही कळलं नाही, आता कारवाई काय करायची. म्हणजे पुढचं तुम्ही विचार करा की शांततेत रेप पार पडल्यामुळे कळलंच नाही, हे असे बोलणारे गृहराज्यमंत्री आपल्या राज्याला आज मिळालेले आहेत. कधी ऐकले तुम्ही असं? बरं, ती ST बस पुढे सील झाली, नाही झाली, पुरावे नष्ट झाले, नाही झाले, तो कोणाचा माणूस होता, काही देणं घेणं नाही. पण ह्याच 100 दिवसामध्ये जसं पुण्यात हे प्रकरण झालं, म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना होती, ती लाडकी बहीण योजना जवळपास बंद पडलेली आहे. 2100 तर नाहीच, 1500 तरी मिळतील का की 500 मिळतील. आणि ज्या काही 2.5 लाख महिला होत्या त्याच्यातून आता लाखो महिला कमी केलेल्या आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे गेलेत ते परत पैसे घेतात आणि काही काही महिलांवर आता पोलीस कारवाई देखील करणार आहेत स्कॅमसाठी. हे माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे. हे तुमचं सरकार तुम्हाला वाटतंय? हे महिलांनी मतदान